नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे नंदिनी आत्याला म्हणत असते की नाही आत्या, कसं आहे ना, म्हणजे सेलिब्रेशन मला तर आवडेल करायला, पण जीवाला सुद्धा विचारायला हवं. मागच्या वेळेला नाही का, मिथून काकांनी आमच्या फोटोचे छान फ्रेम तयार करून आणल्या होत्या आणि काव्याला ती गोष्ट फारशी आवडली नव्हती. त्याच्यामुळे सेलिब्रेशन करायचं आहे हे प्रत्येकाला विचारलं असतं तर बरं झालं असतं, नाहीतर उगाच त्याच्यामध्ये भांडणवाद तमाशा नको. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, अगं काव्याचं ना, काव्याचं काय घेऊन बसलीस तू? हे बघ नंदिनी, तुला राग नको येऊ दे, पण आता तुला पण माहिती आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच कळलं आहे की काव्या थोडीशी अल्लड आहे. ती तुझ्यासारखी समजूतदार नाही आहे, ती लहानसुद्धा आहे. त्याच्यामुळे तिच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. आणि तसंही सेलिब्रेशन होत असताना जर ती रागवली, चिडली, तर आपण तिला केक भरवू ना, तिचं तोंड गोड करू, पण सगळं वातावरण कसं इथे आनंदी आणि त्याच्यामध्ये गोडवा पसरवू. तेव्हा जयी आत्या म्हणत असते की सेलिब्रेशन झालंच पाहिजे. काय म्हणतेस तू मानिनी? तेव्हा मानिनी म्हणते, ठीक आहे, आता जर तुम्ही इतकं मनापासून ठरवलं आहे तर सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. चला मग सगळी तयारी करूया. काय करायचं, कसं करायचं, डेकोरेशन, मेनू सगळं काही ठरवायला लागेल ना. तेव्हा जयू आत्या म्हणते, ठीक आहे, हे सगळं काही आपण करूया, ती जबाबदारी माझी. पण तुम्ही दोघीजणी जरा पुढे जा, मी आत्ताच शॉपिंगवरून आली आहे, थकली आहे ना मी मी थोडासा आराम करते, फ्रेश होते आणि लगेच येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आत्याला आठवत असतं तिच्या मुलीने रम्याने फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते, आई अगं काय चाललं आहे, तुला काही कळतं आहे का? तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते, रम्या काय झालं, काही सांगशील का? तेव्हा रम्या म्हणते, आई तुला माहिती आहे ना, मी रोज इथे पार्थबरोबर ऑफिसला येत असते. ऑफिसमध्ये मी दिवसभर त्याच्याबरोबर असते. घरीसुद्धा येताना आम्ही दोघेजणं सोबतच येत असतो. ही गोष्ट आहे ना, त्या नंदिनीला आवडलेली दिसत नाही. नंदिनी एवढी इन्सिक्युअर झाले तर तिने आता एक नवीन आयडिया शोधून काढली. तिने काय केलं माहिती आहे तुला? तिने पार्थला उपवास करायला सांगितला. त्यानेसुद्धा उपवास केला आणि मग त्या नंदिनीने साबुदाण्याची खिचडी बनवली आणि तिच्या बहिणीला काव्याला ती खिचडी घेऊन ऑफिसमध्ये यायला सांगितलं त्याच्यासाठी. आणि ती काव्या पण आली ना लगेच आणि स्वतःच्या हाताने पारच्या प्लेटमध्ये खिचडी वाढत होती, तीसुद्धा प्रेमाने. तेव्हा आत्या म्हणत असते, अगं पण हे कसं शक्य आहे? ते दोघेजणं तर एकमेकांबरोबर बोलतसुद्धा नाहीत ना, त्यांचं तर नेहमी भांडणच असतं. ती काव्य कशी काय डबा घेऊन गेली? तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते, ते मला माहिती नाही आहे, पण आई तुला आता ना काहीतरी करायचं आहे लवकरात लवकर. ती म्हणते, ठीक आहे, तू घरी ये, आपण दोघीजणी निवांत बसून बोलूया. काय करायचं आहे, त्या काव्याला आणि नंदिनीला कसा धडा शिकवायचा आहे ना, ते आपण एकत्र येऊन ठरवूया. तेव्हा रम्या म्हणत असते, नाही आई, मी येईपर्यंत वाट बघू नकोस, मी यायच्या आधीच सुरुवात कर. तेव्हा इकडे वसू आत्या म्हणत असते, अगं पण आता मी एकटी काय करणार आहे ते सांग बरं तू. तेव्हा रम्या म्हणते, अगं काय करायचं आहे ते मी तुला सांगते ना. तेव्हा ती म्हणते, काय करायचं आहे? तेव्हा रम्या म्हणते, हे बघ, उद्या त्या चौघांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय. त्या निमित्ताने आहे ना सेलिब्रेशन करायचं असं ठरवायचं आणि पार्टी करायची. त्या पार्टीमध्ये आता काव्या आणि पारचं भांडण कसं होईल ना, याकडे मी लक्ष देईन, मग तर झालं. तेव्हा इकडे आत्या म्हणते, नक्की काय करणार आहेस ते सांग बरं तू. तेव्हा रम्या म्हणते वसू आत्याला, आई अगं मी सांगते तेवढं कर ना, सगळं काही तुला आता फोनवरतीच सांगू का? हे बघ, तू फक्त सेलिब्रेशन करायचं आहे हे तू सगळ्यांना सांग. काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्यांच्यामध्ये भांडण कसं लावायचं आहे, हे मी घरी आल्यानंतर तुला सविस्तरपणे सांगेन. आता ऑफिसमधून सगळ्याच गोष्टी मला सांगता येत नाही आहेत, कळलं तुला? तुम्ही सांगते तेवढंच कर, सेलिब्रेशनची तयारी करायला घे, असं आता इकडे रम्या आपल्या आईला सांगते. आणि त्याच्यावरूनच इथे आता वसू आत्याने सेलिब्रेशनसाठी सगळ्यांना तयार केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे काव्याचा मोबाईल ऑफिसमध्ये राहिल्यानंतर आता पार्थ तिचा मोबाईल घेऊन कॉलेजला आलेला असतो. कॉलेजला आल्यानंतर इकडे आता पार्थ म्हणत असतो, काय काव्या मॅडम, अहो कलेक्टर होणार आहात तुम्ही आणि तुम्ही वस्तू विसरता. तुम्हाला आता वस्तूंची काळजी घ्यायला हवं आहे, नाहीतर तुम्ही एक काम करा. तो आता स्वतःशीच म्हणत असतो प्रेक्षकांनो. तो म्हणत असतो की काव्या मॅडम, कलेक्टर झाल्यानंतर ना तुम्ही माझी PA म्हणून नेमणूक करा, म्हणजे कसं मी तुमच्या सगळ्या वस्तूंची अगदी व्यवस्थित काळजी घेईन, असं आता इकडे पार्थ म्हणत असतो. त्यानंतर इथे आता पार्थ म्हणत असतो की काव्याला कुठे शोधू, कारण आता फोन करायला मोबाईल त्याच्याकडेच असतो.
तेव्हा काव्याची मैत्रीण संचिता तिथे उभी असते. तेव्हा पार्थ तिला आवाज देतो आणि म्हणतो, संचिता. तेव्हा संचिता म्हणते आपल्या मैत्रिणीला, मी तुझ्याशी नंतर बोलते हां, आपण नंतर भेटू. ती म्हणते, पार्थ, अहो तुम्ही इथे, अजून कॉलेज सुटलेलं नाही आहे, तर तुम्ही काव्याला घ्यायलासुद्धा आलात का? तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, नाही, खरं तर त्यांना घेऊन जायला मला नक्कीच आवडलं असतं. मी त्यांना काय सोडायला आणि आणायला येऊ शकतो, पण आता मी त्यांना न्यायला आलेलो नाही आहे, तर त्यांचा मोबाईल द्यायला आलो आहे. त्यांचा मोबाईल राहिला होता ना. तेव्हा संचिता म्हणते, अच्छा, म्हणजे काव्याचा मोबाईल राहिला होता म्हणून तुम्ही तो द्यायला आलात का? तेव्हा पार्थ म्हणतो की हो. तेव्हा संचिता म्हणते, बरं ठीक आहे, मी देईन की तिला. तेव्हा पार्थ विचारतो की काव्या कुठे आहेत? तेव्हा संचिता म्हणते, काव्या ना, काव्या तर क्लासरूममध्ये आहे. ती क्लासरूममध्ये बसली आहे. आली आहे ना तेव्हापासून ती क्लासरूममध्ये आहे. अगदी सकाळपासून एकसुद्धा लेक्चर मिस नाही करत आहे ती. तुम्हाला तर माहिती आहे ना ती किती डेडिकेटेड आहे ते. तेव्हा पार्थ म्हणतो, हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. हा घ्या त्याचा मोबाईल, तुम्ही तिला द्या हां, आणि तिला सांगा की मी थांबलो नाही कारण माझी महत्त्वाची मीटिंग आहे, त्यासाठी मला जावं लागतं आहे. ठीक आहे ना? तेव्हा संचिता म्हणते, हो चालेल ना, मी देईन ना तिला मोबाईल. तर इकडे आता पार्थला कळलेलं असतं की संचिता खोटं बोलते. कारण का संचिताला माहितीच नाही आहे काव्य सकाळी ऑफिसमध्ये पार्थला डबा द्यायला गेली होती आणि तेव्हा तो मोबाईल ऑफिसमध्ये राहिला आहे. संचिताला वाटतं की घरी राहिलेला मोबाईल पार्थ ऑफिसमध्ये घेऊन आला आहे आणि म्हणून ती म्हणते की काव्य सकाळपासून तर इथे आता लेक्चरमध्येच आहे. तेव्हा पार्थला कळलेलं असतं की संचिता खोटं बोलते, पण काव्य माझ्याशी खोटं बोलते आहे का, असा संशयसुद्धा आता पार्थला आलेला असतो. पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, हा आता काव्याचा मोबाईल घ्या आणि प्लीज तुम्ही तिला द्या. तेव्हा इथे संचिता म्हणते, हो ठीक आहे ना. तेव्हा संचिताला खूपच जास्त ही गोष्ट आवडलेली असते की इकडे पार्थ तिचा मोबाईल घेऊन आलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो की त्यांचा मोबाईल राहिला होता, त्यांचं काही अडायला नको ना, त्यांना फोनची गरज लागू शकते, म्हणून मी घेऊन आलो आहे, बाकी काही नाही. तेव्हा संचिता म्हणते, हाऊ स्वीट. तेव्हा पार्थ आपल्या मनामध्ये म्हणतो, खरं तर हे वाक्य काव्याने बोलायला हवं होतं. बरं काही हरकत नाही, मी सुद्धा आता निघतो हां, मला उशीर होतो आहे. तेव्हा संचिता म्हणते, हो हो ठीक आहे. तेव्हा संचिता मोबाईल घेऊन तिथून निघालेली असते आणि इथे काव्या एका बाकावरती शांतपणे बसलेली असते. ती विचार करत असते. तिला सगळं आठवत असतं, कशा पद्धतीने जीवा चिडलेला असतो. जीवा तिला म्हणतो, मी तुझी कशाला काळजी करू, तुझी काळजी घ्यायला, तुझी जबाबदारी घ्यायला तुझा नवरा आहे ना हक्काचा, बरोबर की नाही, तो घेईल तुझी काळजी, तुझी जबाबदारी. तुम्ही एक काम करा ना दोघेजणं, कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा, हनीमूनला जा दोघंजणं तुम्ही. तेव्हा इथे काव्या त्याच्यावरती हातसुद्धा उगारते. तर प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याची मैत्रीण तिचा फोन घेऊन आलेली असते आणि ती म्हणते की हे घे तुझा फोन. तेव्हा काव्या म्हणते, हे काय, माझा फोन तुझ्याकडे कसा काय? तेव्हा संचिता म्हणते, हा फोन माझ्याकडे कसा काय आला ते माहिती नाही, पण हा फोन कोण घेऊन आलं होतं तुला माहिती आहे का? कुठे ठेवला होतास का फोन, तुझ्या लक्षात राहत नाही का? तेव्हा इकडे हा फोन तुझ्याकडे कसा आला? संचिता म्हणते, हा फोन माझ्याकडे पार्थ घेऊन आले होते, त्यांनी दिला फोन माझ्याकडे. तू काही घरीच विसरून आली होतीस की काय? ते थांबले नाही, कारण का त्यांना महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून ते तुला फोन देऊन निघून जाणार होते, पण तू तिथे नव्हतीस आणि मी त्यांना सांगूसुद्धा शकत नव्हते ना की तू कुठे आहेस ते. त्यांनी मला विचारलं की काव्य कुठे आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं, वाचवलं मी तुला. तू कशी नेहमी मला वाचवत असतेस, तशी मी तुला वाचवलं. मी त्यांना सांगितलं की काव्या आज सकाळपासून इथे लेक्चरमध्ये आहे, ती तिच्या क्लासरूममध्ये आहे, असंच मी सांगितलं आहे. सकाळपासून अभ्यास करतेस ना, असं सांगितलं आहे. तेव्हा काव्या म्हणते, अगं वेळ लागले का तुला, सकाळपासून मी अभ्यास करते आणि लेक्चरमध्ये आहे, असं का सांगितलंस? सकाळी मी त्यांच्याच ऑफिसमध्ये गेले होते त्यांना डबा द्यायला, कळतंय का तुला? तेव्हा इथे संचिता म्हणते, आता हे मला कुठे माहिती होतं की तू सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये गेली होतीस ते. तेव्हा काव्या म्हणते, आता ना, आता त्यांना संशय येणार माझ्यावरती. तेव्हा संचिता म्हणते, नाही अगं, त्यांना संशय नाही आला, त्यांनी माझं व्यवस्थित सगळं ऐकून घेतलं. तुला माहिती आहे का, तेव्हा तुझ्या मोबाईलला पासवर्ड वगैरे आहे ना? काव्या म्हणते, हो हो, पासवर्ड तर आहे, आणि तसंही पार्थ फोन वगैरे नाही बघत, त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इकडे संचिता म्हणते, आणि तू काय करतेस गं, त्या विश्वासाचं लोणचं घालतेस. तेव्हा काव्य म्हणते, का काय झालं आता? संचिता म्हणते, का काय झालं म्हणजे, अगं पार्थ तुझी एवढी काळजी घेतात, तुझ्याशी एवढं चांगलं वागतात, आणि तू काय करतेस? हे बघ काव्या, तुला त्यांना नवरा मानायचं आहे की नाही मानायचं हा तुझा प्रश्न आहे.
तो तुझा चॉईस आहे, मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आहे. पण अगं, माणूस म्हणून तरी आपण एखाद्या माणसाशी नीट वागतो की नाही? तू त्याच्याबरोबर त्याचे एफर्ट्स तरी बघ ना गं. तुला इथे खुश ठेवण्यासाठी, तुझी जबाबदारी पार पाडण्यासाठी, तुला आनंदी ठेवण्यासाठी ते त्यांच्याकडून किती प्रयत्न करतात, किती एफर्ट्स टाकतात. पण तुला त्याच्या एफर्ट्सची सुद्धा काळजी नाही आहे. माणूस म्हणून तरी त्यांच्याबरोबर तू चांगलं वागू शकतेस ना. त्यांच्याबरोबर नवरा म्हणून तुला कसं वागायचं आहे मला नाही माहिती. पण निदान माणूस म्हणून तरी तू त्यांच्याबरोबर चांगलं वागलं पाहिजे. कळतंय का तुला? तेव्हा इकडे काव्या म्हणते, हे बघ, मी नीट वागते त्यांच्याशी. तेव्हा संचिता म्हणते, माहिती आहे किती चांगलं वागतेस तू. आणि हे बघ, मी त्यांना जेव्हा सांगितलं की तू क्लासरूममध्ये आहेस, त्यांना काही संशय वगैरे आलेला नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, अगं पण तू हे सगळं का बोललीस? तेव्हा संचिता म्हणते, त्यावेळेला जे योग्य वाटलं ना तेच मी बोलले, काही चुकीचं वगैरे बोललेली नाही आहे. कळलं तुला? तेव्हा इकडे आता काव्याला संचिता समजवण्याचं काम करत असते. म्हणजे इथे संचिताला सुद्धा असं वाटत असतं की आधी जे होतं ते होतं, पण आता तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे आणि त्याच्यामध्ये पार्थ जसा काव्याला एक नवरा म्हणून माणूस हवा होता तो अगदी तसाच आहे. जीवाला ती त्याच्यासारखंच बनायला सांगत होती, म्हणजे अगदी त्याच्यासारखंच नाही तरीसुद्धा अगदी वेल एज्युकेटेड तर तो होताच, पण त्याचबरोबर जबाबदारी, त्याचबरोबर तो इकडे आता काही डील्स क्रॅक करणारा, कॉन्ट्रॅक्ट घेणारा, इथे आता स्वतः काहीतरी तयार करणारा, असं जबाबदार व्यक्ती तिला बनवायचं असतं. आणि पार्थ ऑलरेडी इथे जेंटलमन आहे असं संचिताला वाटत असतं. आणि त्याचमुळे तिने आता काव्याला समजावलेलं असतं की एखाद्या माणसाबरोबर नुसतं वाईटच वागलं म्हणजे आपण चांगले आहोत असं नाही. तर एखादा माणूस आपल्यासाठी एवढे एफर्ट्स घेतो आहे, आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याची जबाबदारी आपल्या प्रती जर तो पार पाडतोय तर आपलं कर्तव्यसुद्धा आहे त्याच्याबरोबर चांगलं वागणं, चांगलं बोलणं. त्यानंतरला संचिताने तिला सांगितलेलं असतं की चांगली वाग बाई. तेव्हा काव्याने इथे आता तिचं बोलणं शांतपणे ऐकलेलं असतं. संचिताने काव्याला डोळे उघडायला मदत केलेली असते आणि काव्यसुद्धा तिचं बोलणं ऐकून आता थोडी विचारात पडलेली असते. तिला आठवत असतं संचिताचं बोलणं की ती काय म्हणालेली असते की तुला त्याला नवरा मानायचं आहे की नाही मानायचं आहे तो तुझा चॉईस आहे, पण माणूस म्हणून त्याच्याबरोबर नीट वागू शकतेस. त्यानंतर इकडे आता नंदिनी आणि मानिनी दोघीजणी छान लिस्ट वगैरे करायला बसलेल्या असतात. ती म्हणत असते, काय करूया? मटण बिर्याणी करूया. मटण बिर्याणी सगळ्यांना खूप आवडते, बरोबर की नाही? आणि त्याचबरोबर रायता रायता करूया त्याच्याबरोबर. जास्त असं काही भाकरी, त्याच्याबरोबर रस्सा वगैरे एवढं काही करत बसायला नको. मटण बिर्याणी सगळ्यांना आवडते ती आणि रायता. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे, त्याला जे जे काही लागतं सगळं मी लिहून काढते आणि त्याचबरोबर 2 केक मागूया, 1-1 किलोचे पुरतील, खूप होतील हो की नाही? तेव्हा मानिनी म्हणते, हो हो, 2 केक पुरेसे झाले. त्यानंतर इकडे आता सगळी लिस्ट व्यवस्थित तयार झालेली असते. तेव्हा इथे जीवा अजून आलेला नाही आहे, पण फ्लेवर वेगवेगळे मागवा असं सुद्धा आता मानिनी म्हणते. कारण का इथे कुठला फ्लेवर जीवाला आवडेल ना काही सांगता येत नाही, कारण त्याची आवड निवड आहे ना सारखी सारखी बदलत असते. आणि प्रेक्षकांनो त्या दोघीजणी आता बोलतच असतात. तेवढ्यातच इथे जीवा आता आलेला असतो. मानिनी म्हणते, तू त्याला फोन करून विचारतेस का त्याला कुठला फ्लेवर आवडतो? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको, ते आता ऑफिसमध्ये असतील ना, कामात असतील, मी त्यांना नंतर विचारते. आणि तेवढ्यातच जीवा घरी. तेव्हा दोघेही आता आश्चर्याने जातात आणि त्याच्याकडे बघत उभ्या राहतात. तेव्हा मानिनी म्हणते, काय रे जीवा, काय झालं? तेव्हा इथे जीवा काहीच बोलत नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा कसा होता आजचा पहिला दिवस? तुम्ही आता परत जॉईनिंग केलं आहे म्हणून सगळेजण खुश झाले असतील ना, स्पेशली के ग्रुप. तेव्हा इकडे जीवा आता एकटक बघतच असतो, काही बोलायला तयार नाही आहे. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते की ठीक आहे, मी सगळ्यांसाठी चहा करते आणि ते सुद्धा आल्याचा चहा, जीवाला आवडतो ना. नंदिनी तूसुद्धा घेशील ना गं चहा? तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी पण घेईन. त्यानंतरला इथे जीवा आता विचारातच बसलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा काय झालं आहे? कसला विचार करताय तुम्ही? आज तुमचा ऑफिसचा पहिला दिवस होता ना, कसा गेला तुमचा दिवस? आणि तुम्ही लवकर कसे काय आलात? तेव्हा इथे आता जीवाला काय बोलावं काही कळतच नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, जीवा काय घडले असं ऑफिसमध्ये की तुम्ही लगेच निघून आलात? तेव्हा इकडे आता जीवाला आठवत असतं काव्याने आणि त्याने एकत्र घालवलेले ते क्षण, एकमेकांबरोबर स्पेंड केलेला तो टाईम
हे सगळ्या गोष्टी आता जीवाला आठवत असतात आणि नंतर त्याला हे सुद्धा आठवतं की कशा पद्धतीने काव्य इथे आता पायऱ्या चढत असताना तिचा पाय घसरतो आणि पार्थ तिला पकडतो. त्यानंतरला मंदिरामध्ये सुद्धा इकडे पार्थ बरोबरच काव्याने पूजा केलेली असते आणि इथे लग्न झाल्यानंतर तिने त्याला दिलेलं नेऊन वॉलेट आणि त्याचबरोबर हाताने वाढलेली ऑफिसमध्ये खिचडी, या सगळ्या गोष्टी आता जीवाला आठवतात आणि जीवाला खूप त्रास होत असतो. म्हणजे त्या गोष्टी काव्याने त्याच्यासाठी करायला हव्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी आता नाईलाजाने का होईना पण त्या पारसाठी होत आहेत, या गोष्टीचा जीवाला खूप जास्त त्रास होतो. आणि इथे जीवा आता नंदिनी जेव्हा विचारते की काय झालं, तेव्हा तो नंदिनीला इथे मिठी मारतो आणि तो रडायलाच लागतो. तेव्हा इथे आता नंदिनी हिला थोडंसं टेन्शनच येतं की नक्की घडलंय तरी काय. नंदिनी जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याला गप्प करत असते आणि म्हणत असते की जीवा काय झालं आहे, सांगा ना काय झालं, कसलं टेन्शन आहे का. तेव्हा जीवा लगेचच डोळे उघडतो. तेव्हा त्याला रिअलाईज होतं की ही नंदिनी आहे आणि आपण नंदिनीला असं पकडून रडलो. तेव्हा तो लगेच तिला सोडतो आणि तिच्यापासून दूर उभा राहतो आणि म्हणतो सॉरी सॉरी नंदिनी सॉरी. तेव्हा नंदिनी म्हणते इट्स ओके जीवा, इट्स ओके, एवढं काय नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही मी असं कसं केलं, माझं चुकलं माझं चुकलं. म्हणजे तो खूपच जास्त पॅनिक होतो. तो म्हणतो की सॉरी नंदिनी माझं चुकलं माझं चुकलं, मी हे काय केलं. आणि तो लगेचच तिथून निघून जातो. त्याला अजिबात ती गोष्ट आवडत नाही. त्यानंतरला इथे आता मानिनी ही निघून गेलेली असते पण नंदिनीला मात्र टेन्शन आलेलं असतं जीवाच्या या वागण्याचं. त्याचबरोबर इथे आता काव्य बसलेली असते. काव्याला आठवत असतं की तिची मैत्रीण काय बोललेली असते. तिने तिला समजवलेलं असतं की हे बघ, माणूस म्हणून आहे ना आपण एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे, सतत एकमेकांचा राग करणं हे चुकीचं आहे. तेव्हा तुला जर तुझ्या नवऱ्याला नवरा मानायचं नसेल तर ठीक आहे ना, पण तू माणूस म्हणून त्यांच्याशी नीट वागू शकतेस. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पार्थचा विचार करत असताना पार्थने काव्याला कॉल केलेला असतो आणि तो म्हणत असतो काय मग, मोबाईल तुम्ही उचललात याचा अर्थ मोबाईल तुमच्यापर्यंत पोहोचला आहे बरोबर ना. तेव्हा काव्या म्हणते हो हो पोचला माझ्याकडे मोबाईल. तेव्हा इथे आता पार्थ तिला विचारत असतो की मला थांबता आलं नाही कारण माझी महत्त्वाची मीटिंग होती म्हणून मी लगेच निघालो. तेव्हा तो म्हणतो तुम्ही कुठे आहात आता. तेव्हा काव्या म्हणते मी तर क्लासरूममध्येच आहे ना, लेक्चर चालू होते. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो हो का, नाही आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटचा खूपच जास्त आवाज येतोय ना म्हणून विचारलं, मला वाटलं कुठे बाहेर आहात की काय. काव्या म्हणते नाही नाही मी क्लासरूममध्येच आहे, क्लासची खिडकी उघडी आहे ना त्याच्यातून बाहेरच्या वातावरणाचा आवाज येतोय, नाहीतर मी क्लासरूममध्येच आहे. तेव्हा पार्थ म्हणतो बरं ठीक आहे मी येतो. त्यानंतरला पार्थ आता फोन ठेवतो. तेव्हा पार्थला खूपच जास्त वाईट वाटतं कारण ज्या ज्या वेळेला इथे वसू आत्या काव्याला वाईट साईड बोलले त्या वेळेला इथे पार्थने वसू आत्याच्या अगेन्स्ट जाऊन काव्याची बाजू घेतलेली आहे. प्रत्येकाच्या प्रश्नाचं त्याने काव्याकडून उत्तर दिलेलं आहे. जेव्हा इथे वसू आत्या म्हणते कॉलेजला जातेस ना की भटकायला जातेस, तेव्हा तो म्हणतो ती कॉलेजलाच जाते आणि मीच त्यांना सांगितलं ॲडमिशन घ्यायला आणि शिक्षण पूर्ण करायला, तेव्हा त्यांना वाटेल तसं काहीही बोलू नकोस. तेव्हा पार्थ म्हणत असतो की इथे काव्यासाठी मी सगळ्यांबरोबर भांडतोय, त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे काव्य काय करतायत, काव्य माझ्याशीच खोटं बोलतायत, मलाच अंधारात ठेवतायत, मलाच फसवतायत. ही गोष्ट पार्थला अजिबात आवडत नाही. त्यानंतर इथे आता मानिनी आणि विक्रांत काका दोघेजणं बुद्धिबळ खेळत असतात. तेव्हा मानिनी त्यांना चेकमेट करून टाकते, हरवते त्यांना. तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात की अरे बापरे मानिनी तू अजूनही तेवढीच हुशार आहेस ना, म्हणजे कॉलेजच्या वेळेला सुद्धा कॅन्टीनमधले दिवस आठवले तेव्हा नाही का आपण असंच बुद्धिबळ खेळायचो आणि तेव्हासुद्धा तू मला अशीच हरवायचीस. तुझी तेव्हाची बुद्धी आणि आत्ताची बुद्धी तेवढाच फरक आहे का गं, तेवढीच बुद्धी तुझी चालते. तेव्हा मानिनी म्हणत असते अहो आम्ही बायका आहे ना हातामध्ये लाटणंसुद्धा घेतो आणि खेळामध्ये असंच चेकमेटसुद्धा करतो, कळलं ना तुम्हाला, कमी समजू नका. तेव्हा काका म्हणतात नाही नाही मी तुला अजिबात कमी समजत नाही, म्हणजे बायका आहेत ना सगळ्या हुशार असतातच पण माझी बायको जरा जास्तच हुशार आहे, मला माहिती आहे. तेव्हा इकडे काका म्हणतात नाही ते सगळं जाऊ दे पण आपले उंट कुठे आहेत, नाही म्हणजे आपले घोडे कुठे आहेत. तेव्हा मानिनी म्हणते काय हो तुम्ही माझ्या मुलांना सारखे घोडे घोडे बोलता, आता मोठी झाली आहेत माझी मुलं आणि जबाबदारसुद्धा झाली आहेत. तुम्हाला माहिती आहे का उद्या माझ्या 2 मुलांच्या लग्नाला 1 महिना होतोय, 1 महिना लग्न टिकून ठेवलं आहे त्यांनी.
तेव्हा विक्रांत काका म्हणतात, काय लग्नाला 1 महिना झाला? खरोखर 1 महिना लग्न त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या टिकवलं. नाहीतर ज्या परिस्थितीत लग्न झालं होतं ती परिस्थिती फारच भयानक होती. मग काय उद्याचं काय सेलिब्रेशन वगैरे करणार आहात का? तेव्हा मानिनी म्हणते, मग सेलिब्रेशन तर होणार आहे उद्या. तेव्हा काका म्हणतात, मग मेनू काय आहे? जेवणाला काय आहे? तेव्हा मानिनी म्हणते, अच्छा, म्हणजे विचारलं तर विचारलं, फक्त खायला काय आहे तेच विचारलं. तेव्हा मला नाही माहिती बाबा, कारण सगळी तयारी वसू आत्या करणार आहेत, वसुताई करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते वसू आत्याला विचारा, असं इकडे आता मानिनी म्हणत असते. तेव्हा इकडे विक्रांत काका म्हणतात, अरे वा, म्हणजे इथे आता पार्टीची सगळी तयारी ताई करणार आहे तर. बरं ठीक आहे, जाऊ दे मानिनी, हे सगळं मी आवरतो, तू जा ना माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन ये ना, जा, मी आईस्क्रीम खातो. त्यानंतर इकडे आता नंदिनी म्हणत असते की जीवा, तुम्ही लवकर घरी आलात ना ऑफिसमधून? आम्हाला असं वाटलं होतं, मला आणि आईंना, की तुम्ही आणि पार्थ दोघेजणं सोबत याल म्हणून. तुम्ही दोघेजणं सोबत घरी याल. मला तर वाटलं होतं की तुम्ही दोघेजणं मागच्या वेळी कसे एकत्र जेवून आला होतात. म्हणजे आई सांगत होत्या की तुम्ही दोघेजणं ऑफिसमधून येताना काही ना काहीतरी खाऊन येता म्हणून. तुम्ही वडापाव पार्टीसुद्धा केली होतीत ना ऑफिसमध्ये. मला वाटलं तशी करून याल. तेव्हा जीवा म्हणतो, नाही सॉरी, चुकलं, मी लवकर घरी आलो ना. नंदिनी म्हणते, जीवा असं नाही आहे, मला असं वाटलं होतं खूप दिवसानंतर तुम्ही ऑफिसला गेलात ना, मग तुम्ही पार्थ बरोबर याल, एवढंच मला वाटलं होतं, बाकी काही नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला राग नसेल येणार तर एक गोष्ट विचारू का? तेव्हा जीवा म्हणतो, काय? तेव्हा नंदिनी म्हणत असते, तुम्ही ऑफिसमधून असे लवकर घरी का आलात? असं काय घडलं ऑफिसमध्ये की तुम्ही घरी आल्यानंतर तुमचा मूड इतका ऑफ होता? काय घडलं ऑफिसमध्ये? तेव्हा जीवाला आठवतं, तो जेव्हा ऑफिसमध्ये जातो त्यानंतर तो पार्थच्या केबिनमध्ये जातो, तर तिथे काव्या पार्थला इथे साबुदाण्याची खिचडी देत असते. तेव्हा इथे आता काव्य आणि पार्थ या दोघांचे क्षण त्याला आठवतात आणि म्हणून तो एवढा चिडतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. प्रेक्षकांनो, इथे काव्या म्हणत असते की पार्थ काय झाले, तुम्ही माझ्याबरोबर बोलत का नाही? हे बघा पार्थ, तुम्ही आता गप्प बसलाय ना, तर मला तुमच्या ह्या गप्प बसण्याचा त्रास व्हायला लागला आहे. आता माझ्याशी काहीतरी बोला. पण पार्थ काही बोलत नाही. तेव्हा इथे काव्या आपल्या सासऱ्यांना म्हणजे विक्रांतला बोलत असते की माझी एक मैत्रीण आहे, माझ्या मैत्रिणीचा जो मित्र आहे ना तो तिच्यावरती रागवला आहे, म्हणजे तो तिच्यावर जवळ बोलत नाही आहे, तर तिने आता काय केलं पाहिजे? तेव्हा विक्रांत काका म्हणतात की तुझ्या मैत्रिणीने आहे ना आता आपला इगो वगैरे आहे ना साईडला ठेवून त्याच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे, असं विक्रांत काका म्हणतात.